नमस्कार दोस्तों, नमस्कार। आज देऊळघाट या गावी बुलढाण्याजवळ आय इम्यून हे जे मेंढ्यासाठी आपलं औषध आहे, मेंढ्यासाठी जे टॉनिक आहे आणि हे पाजलेलं आहे, जवळजवळ 2 डोस केलेले आहेत. तर आपण माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर भाऊ सुसर, त्याचबरोबर पंडित लवंगे भाऊ, त्याचबरोबर शिवाजी सुसर आणि स्वप्नील सुसर. तर या ठिकाणी आम्ही हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की आय इम्यूनमुळे मेंढ्यामध्ये 2 डोस पाजल्यानंतर काय काय फरक पडला तो आपण ज्ञानेश्वर भाऊंच्याकडून आपण जाणून घेऊया. चला तर ज्ञानेश्वर, नमस्कार. आता मला सांगा, ज्या वेळेला आपण आय इम्यून हे टॉनिक पाजलं त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय फरक दिसला? चाराचा फरक दिसला, चारायचा फरक दिसला, अजून काय फरक दिसला? सर्दी पडसं चेक झालं नाही, राहिलं सर्दी पडसं नाही, आजारी पडले का? नाही नाही. बरं, ह्या पिरियड मध्ये गाभडल्या का? नाही नाही गाभडले. छान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाऱ्यावर कशी पडले? स्वप्नील, तू काय सांगशील? चाऱ्याचं प्रमाण वाढलं. बा, अजून काय फरक दिसला? क्वालिटी बदलली आहे. क्वालिटी बदलली. बर बर. तर मित्रांनो, हे आय इम्यून जे आहे हे टॉनिक आहे. याचा फायदा असा होतो की ह्या मेंढ्यामध्ये बिलकुलही आजार येऊन देत नाही. आता मग त्याच्यामध्ये आजार कोणते? तर मग ते लाळ्या फुरकत असो किंवा फोपशा असो किंवा टेम्परेचर असो किंवा खोकला येतोय किंवा अजून कुठलाही, हे जर का आपण दर महिन्याला 5 दिवस फक्त पाजायचं आहे, एका मेंढीला 5 ml या पद्धतीने आपल्याला आय इम्यून हे औषध पाजायचं आहे. हे टॉनिक आहे, औषध नाही. तर हे टॉनिक पाजल्यानंतर मेंढ्या एकदम दष्टपुष्ट आणि रोगराई मुक्त राहतात. तर मला या ठिकाणी सांगायचं की दर महिन्याला 5 दिवसासाठी आपणही आपल्या मेंढ्यांमध्ये आय इम्यून हे औषध टॉनिक तुम्ही पाजलं पाहिजे. बाकी अजून काय तुम्हाला फरक दिसला स्वप्नील? फरक म्हणजे दरवर्षी जेवढं आजारी पडायच्या हा, त्याच्यापेक्षा एकदम कमी प्रमाण आहे नक्की? यावेळेस. तर ठीक आहे. तर हे होते आपल्यासोबत ज्ञानेश्वर सुसर, देऊळघाटवरून बुलढाणा. तर मित्रांनो, आपणही आपल्या मेंढ्यासाठी, शेळ्यांसाठी जरूर आय इम्यून हे औषध पाजा. आणि पिल्लांना पाजलं का FMC? FMC पहिले वेळेस पाजलं होतं, हा. पण ते छोटंच होतं. बरं. तर ते एका दिवसात संपून गेलं होतं. अच्छा 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 अच्छा. नाही, ठीक ते आहे. आपल्याकडूनच घेतलं होतं हा, ना, हा. तर ते एका दिवसात संपून गेलं होतं. ते आता काय करायचं? आता मेडिकलला इकडे भेटून जाते, बरं. कुठल्याही मेडिकलला इकडे बुलढाण्याला भेटून जाते. ठीक आहे. तर हे होते आपल्यासोबत धनगर बांधव देऊळघाटवरून. तर मित्रांनो, आपणही आपल्या मेंढ्यांमध्ये आणि शेळ्यांमध्ये आय इम्यून, त्याचबरोबर FMC हे टॉनिक पाजा आणि आपल्या मेंढ्या आणि पिल्लं सदृढ करा. पिल्लं तुमची ही 2 महिन्यातच विक्रीस तयार होतील. पिल्लांचा डोस आहे FMCचा एका 5 किलोला 1 मिली प्रमाणे द्यायचा आहे. जर त्याच्यापेक्षा खाली असेल तर अर्धा मिलीच द्या. हे फक्त 10 दिवस 15 दिवस फक्त द्या. पिल्लं बघा, एकही पिल्लू त्यातलं मरणार नाही. ज्या पिल्लांना तुम्ही FMC द्याल त्या ठिकाणी हा फायदा तुम्हाला दिसणार. तर असं या ठिकाणी देऊळघाट या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. आणि आपणही या ठिकाणी जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर इतरही बांधवांना हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा. धन्यवाद.